चोरून चोरून हार आणि गुलाब पाडा लागायचे म्हणे. कारण की मागचे मुख्याध्यापक त्यांना खूप रागवायचे, काय टाइमपास करतो, काय नाही असं तसं लोक तासात जात नाही, काय वाढदिवस साजरा करतो. पण त्यांचं बोलणं ऐकून, त्यांचं बोलणं खाऊन सुद्धा वाकडे सरांनी ही प्रथा चालू ठेवली. हे बरं झालं माहिती म्हणून वाकडे सरांनी एकदा अभिनंदन. आणि माझा कार्यक्रम वास्तविक तिथे करायला काय हरकत नव्हते. मला थोडं वेगळं वाटतं की बाकी पद्धतीत मला इथे का प्रभाव असं हा तुझं भाऊ पण या ठिकाणी आवडला नाही मला वाकडे सर, काय हरकत नाही. एका प्रकारे चांगलं वाटतंच ते. दुसरी गोष्ट भाऊंनी सांगितलं क्रिकेटच्या बाबतीत. हो, आम्हाला प्रेरणा त्यावेळेला अप्पा साहेबांनी बॉल अशी मिळायची. त्यावेळेला आम्ही तालुका पातळी जिंकून, जिल्हा पातळी जिंकून जळगावचा, त्या ठिकाणी जळगाव, नंदुरबार, बोईसरला उपविजेता होतो. आणि इथे जळगावला बेंच चषक म्हणून असतो त्याचा विजेता होतो. आणि प्रोत्साहन म्हणून तुम्ही 5,000 रुपयाचा किट आप्पासाहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं होतं. तर त्या विद्यार्थ्यांना इतका आनंद झाला, म्हणजे ते मुलं म्हणायचे की आम्ही जुन्या बॅटवर खेळायचो त्या प्रॅक्टिसला आणि नवी बॅट ही मेन मॅचसाठी वापरून ठेवायचो. तर अशामध्ये जुना बॉल किंवा जुनी बॅटची साहेब होती. तर एवढं किट मिळाल्यानंतर त्या मुलांना जसं एखादा वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद त्यावेळेला झाला होता. तो आनंद त्याची किंमत मात्र कधी मोजता येणार नाही, ते त्याचा मी साक्षीदार आहे. दुसरी गोष्ट भाऊंनी सांगितलं के.व्ही. पाटील सर मी चांगला ओळखतो, कारण की के.व्ही. पाटील सर आम्हाला शिकवायला होते. के.व्ही. पाटील सर हे MSc मॅथमॅटिक्स PhD होते. मॅथमॅटिक्समध्ये PhD त्या काळात मी 88ला MSc झालेलो आहे. आमच्या काळात MSc मॅथ कोणी काय करायचं नाही. त्या काळात ते आम्हाला शिकायचे MScच्या मुलांना, आणि ते मॅथचे PhD होते. मॅथमध्ये PhD होणं ही त्यांच्यासाठी म्हणजे आमच्यासाठी खूप भूषणाबाब होते, आणि ते आम्हाला शिकवायला होते. ते के.व्ही. पाटील सर जैनचे प्राचार्य पण होते, नंतर ते कुलगुरू पण झाले. ते आपल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात के.व्ही. पाटील सरांचा सुद्धा आम्हाला या ठिकाणी अनुभव आलेला आहे प्रत्यक्ष शिकवत असताना. त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं की त्यांच्यासारखं काहीतरी करावं बाबा. मी तर काही एवढा मोठा नाही भाऊ, पण एवढा निश्चित आहे, माझी एक इच्छा आहे. कोण बाकीचे असतील पण मी ती पूर्ण करणार आहे. की आपण शहरी भागामध्ये मी शिकवलेले आहे, मी बेटाला असताना पण शिकवलेलं आहे, कॉलेजला इथे असताना पण शिकवलेलं आहे. पण एक किस्सा अशी आपण आहे की आदिवासी पाडे जे असतात, त्या पाड्याचं जीवन कसं असतं, तिथले मुलं कसे शिकतात, त्या मुलांना गणित कसं असतं बाबा, त्यांचा गणिताशी लांब करतं मला तरी वाटतं काही संबंध एवढा येत नसेल. तर तिथे जाऊन मुक्काम करून आफ्टर रिटायरमेंट सहज असायचं 2-3 दिवस 4-5 दिवस तिथे जायचं, त्या मुलांना गोळा करायचं आणि तिथे शिकवायचं. त्यांची पद्धत कशी असते बाबा, तो एक वेगळा आनंद मला माझ्या जीवनात तरीपासून माझी इच्छा आहे, कारण की आपण शिकवण्याची मला मुळात आवड आहे. तर मी त्याची साधनेचा हा भाग मी नक्कीच करेन. आणि त्याच्यानंतर योगायोगाने मी का सोडवणं सरांना एक मला प्रतिभावनी एक क्लिप पाठवली आपल्या माझी विद्यार्थिनीची. तिचं नाव काय आहे? उर्वशी सुरेश माळी म्हणून. त्या मुलीची क्लिप ऐकून मला पण थोडं घरीवरून आलं, देवाना आपण पण असं होतो बुवा. कारण की 4-5 वर्षात टीचिंग सुटून गेलेलं आहे. माझं प्रत्यक्ष टीचिंग जे वर्गात जाऊन आपण शिकवतो ते बंद झालेलं असल्यामुळे बऱ्याच मुलांना काही अनुभव पण नाही, काही शिक्षकांना माझा पण अनुभव नाही. मी काय करायचो वगैरे वगैरे त्या गोष्टी फक्त ऐकून तुम्ही ते फक्त हे करायचं येणार नाही काय मोठा आहे असं पण नाही. पण त्या मुलीचं जे 4-5 मिनिटाचं तिने ऑडिओ क्लिप पाठवलेली आहे माझ्या नावाची वाढदिवसाची निमित्ताने. असं शेवटी म्हटलेलं आहे की सर तुम्ही जिथे पण असाल, म्हणजे खाली ना सर, तुम्ही जिथे पण असाल तिथे तुमची तब्येत अतिशय निरोगी हे राहो ते राहो. म्हणजे मला सगळं ऐकल्यानंतर शेवटी तिने जे म्हटलेलं वाक्य, म्हणजे तिने माझी बढाई मारलेली थोडक्यात म्हणून तिथे क्लिप पाठवलेले आहे. पण ऍक्च्युली म्हणजे मी असं होतो भाऊ, मला पण सगळ्या गोष्टींची जाणीव त्या ठिकाणी तिने दिलेली आहे. की मी शिकवत असताना बारीक सारीक ज्या माझ्या हावभाव होते किंवा माझ्या पोषणाची पद्धत अमुक सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत. पण त्याच्यात सगळ्यात जास्त आनंद असं वाटलं की तिने शेवटी म्हटलेलं आहे की तुमचं आरोग्य सुखी सुदृढ समृद्ध राहावं ही प्रभू चरणी प्रार्थना. योगायोगाने मी त्याच्यातून आता ताजा त्याच्यातून गेल्यामुळे मला ते वाक्य अतिशय चांगलं वाटलं. म्हणून त्या विद्यार्थ्यांना जर भेटता आलं तर आपण आणि मी वैयक्तिक त्याला फोन करून धन्यवाद करणार आहे. यावेळेस फक्त एक आठवण होत्या वाकडे सर, तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी माझा वाढदिवस म्हणजे चांगल्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा केला, म्हणून सगळ्यांचा मी या ठिकाणी अगदी हृदयापासून आभार मानतो. धन्यवाद.